विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लाख लाख शुभेच्छा या शेवटच्या मॅच मध्ये सर्वांना. क्रिकेट प्रेक्षकांचा सुद्धा मनापासून आभार. या दरम्यान हा पहिला चेंडू इथे मात्र चांगला आहे जितू शेंडेचा. माननीय श्री देवदास सोनावणे आणि त्यांच्या समवेत देवसेना आणि त्यांच्या समवेत त्यांचे पुरमित्र या ठिकाणी आगमन होत असताना या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आयोजकांच्या वतीने. कारण तुमचा किमती वेळ आमच्या या छोट्याशा आयोजनाला दिल्याबद्दल मी मनापासून सहर्ष आभार मानतो. लाख लाख शुभेच्छा. बदलापूर विभागातील बोराडपाडा विभागातील एक चांगले समाजसेवक आणि युवा सम्राट भवितव्य या विभागाचं मी सहर्ष स्वागत करतो. याच दरम्यान मात्र झेल टिपला जाईल. जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह बघतात त्या प्रेक्षकांचं सुद्धा पुन्हा एकदा या शेवटच्या सामन्यामध्ये मनापासून आभार आभार आभार. मेगा फायनलचा हा थरार आहे. 3 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवर एक चौकार तर आलाय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू विकेट. आणि ही फायनल आपण पाहतोय. ठाणा रायगड जरी म्हटलं तरी हरकत नाही. रमेश जातोय नेट नंबर 3 चा हा फलंदाज. हा फटका पुन्हा एकदा चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. एक धाव तर केली कंप्लीट आणि एकच धाव असेल. P1चं षटक चालू आहे या ठिकाणी. 4 चेंडू 5 धावा 1 विकेट या ठिकाणी आले गेल्या. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फाईनचं क्षेत्र निवडून खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटवर आला होता फलंदाज. जागा बनवली होती शॉट खेळण्यासाठी परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. ओव्हर समाप्त. फक्त आणि फक्त 5 धावा त्या फलकावर. मेगा फायनलचा हा थरार आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे अनिल शेंडे परंतु त्याला बीट करून जाईल. हा आमच्या कॅमेरामॅन रोशन मात्रेला सलामी देत असताना हा रमेश सराईच्या बॅट मधनं षटकार. चांगला गोलंदाज आहे. कमबॅक करणं त्याला नेहमीच माहित आहे. इथे फटका फसलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे एसटी रक्षक सुनील शेंडे कडनं तर अजिबात चुका नसतील. फलंदाज बाद या ठिकाणी आपण पाहतोय रमेश. चांगली गोलंदाजी. षटकारा नंतर लगेचच कमबॅक त्या ठिकाणी दाखवत असताना या फटक्यासाठी शतरक्षक आहे अमित. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत रन्स मिळतील. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव.
12 धावा दाबलकावर या 2 धावेच्या मदतीने, 1 धावेच्या मदतीने एक षटकार आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा होत्या. हाही फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट. चेंडूखाली शतरक्षक बनून राहतील प्रेक्षक. हाय अँड हँडसम हा येतोय षटकार. चांगली फटकेबाजी. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये तर आले गेलेत. अजयच्या लगभग 4 चेंडू आणि 13 धावा खर्च केल्या जात आहेत. 5 चेंडू आणि 13 धावा. हा चेंडू इथून मात्र डॉट आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, परत एकदा षटकार आपण पाहायला गेला. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे जितू. धावा मिळतील फक्त आणि फक्त 1 धाव. 19 धावा दाबलिकावर मेगा फायनलचा हा सामना आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या, 2 षटकार येऊन. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सुशीलच्या माध्यमातून नेहमीच असते, परंतु आज कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का? हा चेंडू चांगला आहे इथे सुशीलचा. योगेश आगिवलाचे छोटे बंधुराज. आई चेंडू इथे मात्र ऑफ कटर आपण पाहतोय. तीनही गोलंदाज बघितले, तीनही गोलंदाज कुठेतरी फिरकीशी जादूगरी केली जात्या. 2 चेंडू लगातार डॉट आले. आई चेंडू इथे मात्र चांगला चेंडू आहे. 22ची ही धाव मिळेल. 20 धावा दाबलिकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक या ओव्हर मधील. या इनिंगचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा फटका पुन्हा एकदा फसला. त्या फटक्यासाठी आहे विशाल. विशालकडनं चुका नसतील, फलंदाज होईल बाद या ठिकाणी. मनोज बॅक टू पॅव्हिलियन. तर राजेश मित्र लवकर जायचं, थोडं धावत जा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. मेगा फायनलचा हा थरार आपण पाहतोय. दमट वातावरण आज पूर्ण दिवसभर दमट वातावरण आपण जाणवलं गेलं. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. 20 धावा दाबलिकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये लगभग 15 धावा, 14 धावा. 2 ओव्हरमध्ये 19 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 5 चेंडू आणि फक्त 1 धाव आल्या. आई चेंडू चांगला आहे. व्हॉट अ परफॉर्मन्स. फक्त आणि फक्त 1/22ची धाव वगळता अप्रतिम गोलंदाजी. लगभग मेडन ओव्हर म्हटलं तरी हरकत नाही. येणारे 18 चेंडू आणि चॅम्पियन बनण्यासाठी टीम धारोड सिंगाला लागणारी धावसंख्या 21 धावा.
येणारे 18 चेंडू आणि 21 धावा सामना या ठिकाणी जिंकण्यासाठी या स्पर्धेचा विजय आता ठरण्यासाठी पहिला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. P1चं षटक आहे. सुनील शेंडे आणि अनिल शेंडे ही जोडी मैदानात. 18 चेंडू 21 धावा बनवायच्या आहेत. एखादा चौकार जर आला तर बॉल टू रन पाहायला मिळतील. हा चेंडू इथे मात्र चुकीचा फटका मी म्हणेन झेल घेतलाय फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने. सोळा चेंडू आणि 21 धावा. 18 चेंडू 21 धावसंख्येची गरज असताना 2 चेंडू तर चांगले आले गेलेत. या ठिकाणी टीम आपण पाहतोय गावंडवाडी संघाच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिट दिला जाईल का थोडीशा चुका या ठिकाणी. चिक्की सिंगल चोरटी धाव मी म्हणेन या ठिकाणी. तीन चेंडू आणि 1 धाव फक्त आणि फक्त खर्च केली जाते. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हा फटका इथे मात्र चांगला आहे. कॅप मध्ये चेंडूला फेकून दिला. चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. चौदा चेंडू आणि 16 धावा. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव केली आहे कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ओव्हरचा अजूनही 1 चेंडू शिल्लक. 14 धावा आणि 13 चेंडू. हा फटका चांगला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हाय अँड हँडसम बिग इट मॅक्झिमम येतोय षटकार. बारा चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. टीम धारोळ या संघाला आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र राजेश येतोय गोलंदाजी मार्गावर. 12 चेंडू 8 धावसंख्येची गरज असताना 1 चेंडू तर अद्याप डॉट आलाय. सामना इथून मात्र या गावंडवाडी संघाचा विचार केला तर चिखलोली संघापुढे मात्र 10 चेंडू मागे 10 धावा करून दिल्या नव्हत्या. या ठिकाणी आता समीकरण असे 10 चेंडू आणि 7 धावा. धारोळ संघ एक नामवंत संघ आहे परंतु तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतोय गावंडवाडी हा संघ. हा फटका सामन्याची हवा काढून टाकणारा हा फटका आपण पाहतोय.
9 चेंडू आणि 1 धावेची गरज. नऊ चेंडू 1 धाव. हाही फटका इथे मात्र झेल केला जाईल. 8 चेंडू आणि 1 धाव. अंबरनाथ मधील सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज मैदानात योगेश आगिवला उर्फ आंद्रे रसल. एखादा षटकार. हा चेंडू इथे मात्र सामना फिनिश केला जातोय आणि चॅम्पियन ठरलाय या टुर्नामेंटचा संघ आहे मोरिया 11 धारोल. हा संघ